गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराबाबत बुलढाणा इथं शेतकरी प्रशिक्षण संपन्न. कडधान्यही करणार नियमनमुक्त, कृषी आणि पणन राज्यमंत्री खोत यांचं प्रतिपादन. आणि पशुसंवर्धन मार्फत मागेल त्याला मत्स्यबीज. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पांतर्गत 1 ऑक्टोबर रोजी बुलढाणा इथं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. कापूस आणि सोयाबीन पिकांच्या उत्पादन वाढीसाठी दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व शेतकरी बांधवांना पटवून देणं हा या प्रशिक्षणामागचा मुख्य उद्देश होता. या प्रसंगी मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख तथा सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर व्ही.के. खर्चे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉक्टर खर्चे यांनी शेतकरी बंधूंना जमिनीचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतासोबतच संतुलित खत व्यवस्थापन करण्याचं आवाहन केलं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचं निरसन केलं. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही शेतकऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केलं. प्रात्यक्षिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका आणि सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांबाबतच्या माहिती पत्रिकांचं वितरण या कार्यक्रमात करण्यात आलं. भर पावसातही या कार्यक्रमाला शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. फळं आणि भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बांधावरचा शेतकरी मंत्रालयात शेतमाल विक्री करत असून स्वतःच्या शेतमालाचे दर स्वतः ठरवत आहे. यामुळे ग्राहकांना देखील रास्त दरात शेतमाल उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता कडधान्यही नियमन इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्रीची संकल्पना असणाऱ्या संत सावतामाळी शेतकरी आठवडे बाजारांचा राज्यात विस्तार करण्यात येणार आहे. तसंच पणन मंडळाच्या योजना थेट शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मंडळावर प्रगतिशील शेतकऱ्यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल असंही खोत यांनी यावेळी नमूद केलं. मागेल त्याला शेततळ्याप्रमाणे मागेल त्याला मत्स्यबीज देखील पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं देण्यात येणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली. पुण्यात आयोजित पशुसंवर्धन विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. मत्स्य व्यवसायात हैदराबाद पहिल्या क्रमांकावर असून या व्यवसायात महाराष्ट्राचा टक्का वाढवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं मागेल त्याला शेततळ देण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला मत्स्यबीज देण्यात येणार आहे असंही जानकर यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय न राहता पशुपालन, शेळी, मेंढी, पोल्ट्री, मत्स्य व्यवसाय हा मुख्य व्यवसाय होण्यासाठी एकात्मिक मॉडेलची योजना करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी महादेव जानकर यांनी दिली. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. कांदा 600, 250, बटाटा 1500, 700, टोमॅटो 800, 400, मेथी 4200, 2000, पालक 1700, 1700, कोथिंबीर 4000, 2500, लिंबू 3800, 2000, सफरचंद 9000, 4500 आणि केळी 370 आणि 225. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. नमस्कार. राज्याच्या हवामानाचा आढावा. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पावसाचा अंदाज. पुढील 72 तासात कोकणात अनेक ठिकाणी व त्यानंतरच्या 2 दिवसात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी त्यानंतरच्या 4 दिवसात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील 72 तासात मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी व त्यानंतरच्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला. पक्व झालेल्या सोयाबीन पिकाची काढणी करावी. त्यानंतर त्याची सुरक्षित स्थानिक साठवणूक करावी. शेंगा वाढल्यानंतर त्यांची मळणी करावी. रब्बी ज्वारी, करडई व कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी करावी. विभागवार कृषी हवामान सल्ला. आधी कोकणात भात हे पीक बहुतेक ठिकाणी फुलोरा अवस्थेत व काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. नत्राचा तिसरा हप्ता म्हणजेच हेक्टरी 20 किलो याप्रमाणे द्यावा. पाण्याची पातळी ही 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी. कापणीसाठी तयार झालेल्या भातावर कोणतीही फवारणी करू नये. नारळाला खताचा दुसरा हप्ता म्हणजेच 750 ग्रॅम युरिया व 660 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हा प्रतिमाड याप्रमाणे द्यावा. मध्य महाराष्ट्रासाठी कृषी हवामान सल्ला. लवकर पेरणी झालेल्या सोयाबीन व भुईमुगाची काढणी करून घ्यावी. रब्बी ज्वारी व करडईची पेरणी ही 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. टोमॅटोवरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथॉइड हे 30 EC 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर याप्रमाणे पाण्यात मिसळून फवारणी करावी. खरीप पिके हे फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पाण्याचा ताण बसत असल्यास हलके ओलीत करावे. मराठवाडा विभागासाठी कृषी हवामान सल्ला. कापूस पिकात लाल्या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ही मॅग्नेशियम सल्फेट हे 20 ग्रॅम किंवा DAP 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर दुसरी फवारणी ही युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश प्रत्येकी 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कोरडवाहू रब्बी ज्वारीची पेरणी ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करावी. बीज प्रक्रियेसाठी इमिडाक्लोप्रिड 5 मिलीलिटर प्रति किलो बियाणे आणि गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे वापरावे. विदर्भासाठी कृषी हवामान सल्ला. सोयाबीन पीक हे परिपक्व अवस्थेत असून कोणतीही फवारणी करू नये. तूर पीक हे फांद्या व कळीच्या अवस्थेत असून ह्या अवस्थेत असताना घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबईत 30-25, पुणे 27-19, नागपूर 32-24, औरंगाबाद 28-21, सोलापूर 31-21 आणि नाशिक 28 आणि 20. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. देशातील महाराष्ट्रातील हरित क्रांतीची घोडदौड ही एका बाजूने अद्ययावत शेती उपकरणं, रासायनिक, सेंद्रिय खतं, उत्तम सर्जा चल र राजा बिगी बिगी जायाचं हा जायाचं असं म्हणणारा शेतकरी चटकन आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. शिवाराची शान वाढवणार
दारात गोठा गोठ्यात गाई, पाडसही नाचे संगे, बैल भिजे पाही. महाराष्ट्र भूषण ICAR डेव्हलपमेंट ग्रँट मान्यता प्राप्त सुंदर, देखणी, शेतीकाम, ओडकाम यासाठी प्रसिद्ध अशा या लाल कंधारी गायी म्हणजे नांदेड परभणी जिल्ह्याचं भूषण होय. लाल कंधारी गायींना पाहता क्षणीच जाणवतो तो त्यांचा अंगभूत लाल आणि तपकिरी वर्ण. वैशिष्ट्यपूर्ण गुणांसह प्रसिद्ध असलेल्या या गायींच्या जन्मामागची आणि लाल रंगाची ऐतिहासिक कथा डॉक्टर MF सिद्दीकी यांनी प्रथमच उलगडून दाखवली. हे लाल कंधारी जात जे आहे हे 4थ्या शतकात उगवलेली आहे, म्हणजे 4थ्या शतकात ह्याचा जन्म झालेला आहे. ह्याच्यासाठी हे कंधार तालुक्यामधील नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यात आगमन ह्याचं हे झालेलं आहे आणि ह्याला राजा सोमदेव राय यांनी तयार केलेले आहे. या जाताला या कंधार इथे राजा कान्हाहार यांचा प्रशासन होता आणि त्यांचे 2 मुलं होते. एक मुलगा होता राजा सोमदेव राय जे कंधार ह्याच्यावर राज्य करत होता आणि दुसरा जे आहे ते आहे पारेखवाड आणि ते हैदराबाद किंवा आंध्र प्रदेशमध्ये हनमकुंडा या भागामध्ये त्याचं राज्य होता. हे जाती लाल कंधारी जात जे आहे ह्याचं नाव राजा सोमदेव राय यांनी आपल्या वडिलांच्या नावाच्या आठवणीने ह्याचं नाव राजा कान्हाहार हा ठेवलं होतं आणि ह्या राजा कान्हाहाराचा अपभ्रंश होऊन ही जात आता लाल कंधारी असे झालेली आहे. आणि ह्याचा अपभ्रंश होण्याचं कारण ही ह्याचा असं आहे की हे लाल कंधारी जात जी आहे हे लाल रंगाची असल्यामुळे याला लाल कंधारी असे म्हणतात. राजा सोमदेव राय यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये ही जात ह्या लाल कंधारी गायींच्या जातीचं नाव ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर ते 4थ्या शतकात याचा इतिहास जे आहे ते 4थ्या शतकात आहे. 4थ्या शतकापासून आता 1600 वर्षापर्यंत सुद्धा लाल कंधारी जात हे त्या भागामध्ये आहे. त्याला शेतकरी वापरतात आणि शेतकऱ्यांकडे ते आहे ठेवलेली. 4थ्या शतकापासून सुरू झालेल्या कंधारी गायींच्या प्रकल्पाचं काम पुढे परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालय केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर बफूर, विभाग प्रमुख PB साखरे, डॉक्टर गंगाखेडकर, डॉक्टर औरातकर यांनी शासनाच्या मदतीनं केलं. शास्त्रीय पद्धतीनं 82 गायी, 2 वळू यांचे गुणधर्म तपासून कळप करून संशोधन, प्रजनन, संवर्धन, ओढकाम शक्ती, रंग, वजन आणि शिंगासह जिल्हा परिषद नांदेड आणि स्टेट ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे सायंटिफिक आणि फील्ड असा 20,000 डाटा उपलब्ध करण्यात आला आहे. यातून केंद्र सरकारकडून ओढकामासाठी विशेष जात असं नामांकन मिळवत ऑल इंडिया फर्स्ट प्राइज चॅम्पियन ऑफ द शो अशी कौतुकाची थापही मिळाली. कर्नाटक, आंध्र प्रदेश, विदर्भामध्ये सापडणाऱ्या या गायी बैलांविषयी, त्यांचा गाभणकाळ, प्रजनन, वजन आणि किमतीविषयी MF सिद्दीकी खिल्लारी जोडीबरोबर लाल कंधारी गायींची तुलनात्मक बरोबरी सांगतात. महाराष्ट्रात आढळणाऱ्या गायींच्या विविध जातींपैकी लाल कंधारी गाय म्हणजे राजेशाही थाट. हे हैदराबाद इथे त्यांच्या इस्पितळात ठेवण्यात आले होते आणि तिथे ठेवून विशेष याचं संगोपन संशोधन करून ह्या जातीचा वीर्य तयार करण्यात आला आणि ते आजूबाजूच्या भागामध्ये ते देण्यात आलेला. आणि तसंच तिथे 2 वळू ठेवून त्या बाकीचे जे 8 वळू आहे ते आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये नैसर्गिकरित्या ब्रीडिंग करण्यासाठी पाठवण्यात आला. आणि याप्रमाणे 1950 सालीपासून तर 1960-70 पर्यंत ह्या जातीवर कुणीही काम केलेलं नाही. फक्त ह्या जातीला संगोपन आणि जोपासना जे केलेली आहे ते कंधार तालुक्यातील नांदेड येथील, परभणी, लातूर ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि ह्या जातीला त्यांनी त्याचा प्रजनन करून त्याला वाढ केलेली आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या गायींच्या विविध जातींपैकी लाल कंधारी गाय म्हणजे राजेशाही थाट. महाराष्ट्रात आढळणाऱ्या गायींच्या विविध जातींपैकी लाल कंधारी गाय म्हणजे राजेशाही थाट. आकर्षक, हुशार, मध्यम बांधा, गडद लाल तपकिरी रंगछटा, शिंग सरळ आणि टोकदार, कान लांब, टोक गोलाकार मागे वळलेली,
डोळे मध्यम आकाराचे, प्रमाणबद्ध रूपरेषा असलेले, डोळे काळे चमकदार, डोकं मध्यम आकाराचं, प्रमाणबद्ध रूपरेषा असलेलं, डोळे काळे आणि चमकदार, कडांना काळसर छटा प्राप्त, ऊर्जावाहक लाल कंधारी गायी आणि नर यांच्यातील भेद, कॉरोनेटरी रिंगचे विशेषत्व डॉक्टर हनुमंत कानेटकेरकर स्पष्ट करतात. लाल कंधारी जनावरांची खांदे हे घट्ट स्नायूदार असतात. लाल कंधारी जनावरांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पायाच्या वर एक काळ्या केसांनी बनलेली एक रिंग असते, त्याला कोरोनेट रिंग असे म्हणतात. हे एक प्रमुख त्याचे गुणवैशिष्ट्य आहे. शेपटीचा गोंडा हा काळा व मध्यम आकाराची शेपटी असते. त्यांची त्वचा ही चमकदार असते व शरीराशी पूर्णपणे चिकटलेली असते. लाल कंधारी गायींचे स्तन हे लहान आकाराचे व शरीराला चिकटलेले असतात. हे जे मी आतापर्यंत तुम्हाला एक गुणवैशिष्ट्य सांगितली त्यापैकी एक 3 महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये म्हणजे कोरोनेट रिंग जी पायाच्या भोवती एक काळ्या रंगाची असते, नंतर काजळ घातल्याशी सारखे डोळे असतात आणि त्यांचा रंग हा गडद तपकिरी लाल असतो. हे एवढे यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्र मराठवाड्यातील भूषण ठरलेल्या अल्पभूधारक शेतकरी मजूर या घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या लाल कंधारी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रासकट तेलंगणा, कर्नाटकातही शेती आणि ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल या गायींना मिळाल्यानं इंधन खर्च वाचून नैसर्गिक समतोल राखण्याचं कामही साध्य होतंय. या प्रकारातल्या गायी आणि वळूंची उंची, वजन, आकार, बांधा हे गुण ओढकामासाठी आवश्यक ठरले आहेत. या जनावरांकडून प्राप्त होणारी अश्वशक्ती, प्रतितास वेगानं काम करण्याची कार्यक्षमता यांच्या निष्कर्षाप्रत ही जनावरं उपयुक्त असल्याची ग्वाही डॉक्टर विनायक इंगळे देतात. पेरणी आणि वखरणीसाठी 0.90 ते 0.95 ह्या दरम्यान ही अश्वशक्ती लागते. आणि जेव्हा आम्ही ही लाल कंधारी जनावरे जे बैलगाडीसाठी वापरले तेव्हा आम्हाला जी लाल कंधारी शक्तीची जी अश्वशक्ती आहे 0.70 ते 1.12 ह्या दरम्यान आढळून आलेली आहे. दुसरा जेव्हा आपण एक विचार करतो ॲनिमलच्या कार्यक्षमतेविषयी, त्याच्यामध्ये प्रति किलोमीटर प्रति तास काम करण्याची जी क्षमता आहे ती अतिशय चांगली आहे या लाल कंधारी जनावरांमध्ये. जेव्हा नांगरणी, वखरणी आणि पेरणी ह्यासाठी 2.5 ते 3 किलोमीटरपर्यंत ही जनावरे प्रति तास वेगाने काम करतात. आणि जेव्हा लाल कंधारी बैल जेव्हा आपण बैलगाडीसाठी वापरतो किंवा माल वाहतुकीसाठी वापरतो, ही प्रति किलोमीटर प्रति तास काम करण्याची जी क्षमता आहे ती 4 ते 5.5 किलोमीटर प्रति तास ही आम्हाला आढळून आलेली आहे. लाल कंधारी गायींच्या अश्वशक्तीचा अंदाज साखर कारखान्यातील प्रयोगांती तपासून जनावरांच्या कार्यक्षमतेचा मागोवा घेतला गेला. लाल कंधारी गायींच्या अश्वशक्तीचा अंदाज साखर कारखान्यातील प्रयोगांती तपासून जनावरांच्या कार्यक्षमतेचा मागोवा घेतला गेला. जनावरांची कार्यक्षमता आहार व्यवस्थापनेशी निगडीत असल्याचं मत डॉक्टर सुहास अमृतकर यांनी व्यक्त केलं. जनावरांमध्ये गर्भपात, वासरांची वाढ न होणं या गोष्टी आहारावर असतात. उत्तम आरोग्यासाठी गायीला, जड कामासाठी बैलांना, वासरांच्या वाढीसाठी हिरवा सुका चाऱ्यातील कोणकोणते घटक, त्यांचं प्रमाण, खनिज मिनरल्स मिक्सचर, कडबाकुटी, हरभरा गोळी यावर पशुशास्त्र आहार तज्ज्ञ म्हणून डॉक्टर सुहास अमृतकरांनी मार्गदर्शन केलं. जसं पशुखाद्याचा प्रश्न आहे, पशुखाद्य लाल कंधारी जनावरांना देणं त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक आहे. जर समजा आपली दुधाळ गाय असेल किंवा गाभण गाय असेल तर याला जवळपास 1.5 ते 2 किलो दररोज पशुखाद्य देणं आवश्यक असतं. तसंच जे जड काम करतात, जे बैल आहे, बैलांना सुद्धा रोज जवळपास 3 ते 4 किलो खुराक जेव्हा ते जड काम करतात, नांगरणी किंवा वखरणी करतात त्या काळामध्ये देणं आवश्यक असते. याचसोबत आपल्याला जे लाल कंधारीची वासरे आहे, वासरांना सुद्धा पशुखाद्य द्यायचं असतं, कारण की यांची वाढ व्यवस्थित आणि लवकर होणं आवश्यक असते. त्याच्यासाठी साधारणतः 2 किंवा 3 महिन्यानंतर यांना पशुखाद्य देणं थोडं चालू करायचं आणि 6 महिन्यापर्यंत हे अर्धा किलोपर्यंत न्यायचं आणि 6 महिन्यानंतर हे त्यांना रोजचं 1 किलो अशा प्रमाणात पशुखाद्य दिलं गेलं पाहिजे. लाल कंधारी गायींना पोषक अन्नद्रव्य मात्रा याबरोबर लसीकरण होणं गरजेचं आहे.
जनावर वयात येण्याचं वय 2.5 ते 3.5 वर्ष कालावधीचं असल्यानं आजारी आणि 3 महिन्याखालील जनावरांना लसीकरण टाळणं योग्य. फड्या, घटसर्प या रोगांची माहिती देताना जंतुनाशकाचा वापर करणं गरजेचं असल्याचं डॉक्टर श्रीनिवास कटकुरे सांगतात. लसीकरण करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत, जसे की जंतनाशन करणे आवश्यक आहे. जंतनाशन हे लसीकरणाच्या 15 दिवसांपूर्वी करणे आवश्यक असून त्यावेळेस त्याला काही पोषक आहारही देणे आवश्यक आहे, जेणेकरून लसीकरणाचा योग्य उपयोग जनावरांना होईल. आणि लाल कंधारी जनावरांचे वासरांचे जन्मतः वजन हे 20 ते 30 किलोच्या दरम्यान असते. परभणीच्या लाल कंधारी गायी संगोपन संवर्धन प्रक्षेत्रावर कार्यरत असणारे डॉक्टर तुकाराम भुक्तर गोवंश प्रकाराबद्दल सांगताना मालेगावमधील पशु प्रदर्शनाची आठवण करून देतात. या देशाचा आपला विचार केला तर आपल्या देशामध्ये 37 प्रकारचे गोवंश हे देशी आहेत आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 5 देशी गोवंश आहेत आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये 2 देशी गोवंश आहेत, त्यापैकी देवणी आणि लाल कंधार. लाल कंधारीचा जर आपण विचार केला तर ही ओढकामासाठी आणि शेतातील मशागत करण्यासाठी या जातीचा प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये याचा उपयोग केला जातो. अनादी काळापासून आपण जर विचार केला तर या देशातील शेतीला या पशुसंवर्धनाने नेहमीच साथ दिलेली आहे. मग ते ओढकामाच्या माध्यमातून असेल, शेतातील मशागत करण्याच्या माध्यमातून असेल, या पशुचा या गोवंशाचा नेहमीच आपल्याला आणि पशुपालकाला फायदा झालेला आहे. आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एकमेव केंद्र असल्यामुळे इथून या लाल कंधारीचा प्रसार करण्यात आलेला आहे. निवड पद्धतीने आपण याचं प्रजनन करून जे शुद्ध जातीचे वळू असतील, कालवडी असतील, गायी असतील, ह्या आपण शेतकऱ्यांना, पशुपालकांना नाममात्र किमतीमध्ये देण्याचं आपण इथं काम करतो आणि यांचा प्रसार आपण इथून केला जातो. मग मेळावे असतील, रॅलीज असतील, पशु प्रदर्शन असेल. आपल्या मराठवाड्याचा विचार केला तर माळेगावला आणि लोहा तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये माळेगाव आहे, ते फार मोठे पशूंचं प्रदर्शन भरते. त्या पशूंच्या प्रदर्शनामध्ये सुद्धा आपल्या कॉलेजचे तज्ज्ञ लोक इथं परीक्षक म्हणून जातात आणि जे पहिले, दुसरे, तिसरे पारितोषिक येणारे जे पशुपालक असतील त्यांना काहीतरी मोबदला त्या संबंधित विभागाकडून देण्याचं काम आणि प्रसार या कॉलेजच्या माध्यमातून केलेलं आहे. एकंदरीत दूध उत्पादनाच्या दृष्टीनं दुधाचं प्रमाण कमी असलं तरी ओढकाम, अश्वशक्ती, कार्यक्षमता ह्या गोष्टींनी आज लाल कंधारी गाय बैल शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले आहेत. मशागत, शेतीबरोबर पशुपालकाला या जनावरानं साथ केली आहे. संकरणामुळे शुद्ध जाती नामशेष झाल्यात. परभणीच्या केंद्रात निवड पद्धतीनं प्रजनन करून संगोपनाद्वारे शुद्ध जातीच्या गायी आणि वळू नाममात्र शुल्कानं दिले जातात. इथून पुढे भविष्यात पशुपालकांना ह्या जातीचं महत्त्व पटवून सांगण्याचं काम परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रक्षेत्रावर घडतंय. उपयुक्ततेच्या दृष्टीनं विचार करायचा झाल्यास देवणी, खिल्लारी गायीसोबत लाल कंधारी गायी गळ्यातील घंटानाद करत दिमाखात उभ्या आहेत. संशोधन, प्रजनन, संगोपन आणि निवड ह्या क्रमानं पहिलं केंद्र म्हणून मान मिळवणाऱ्या परभणीच्या लाल कंधारी पशुवैद्यक महाविद्यालयाला आमचा सलाम.